लागोपाठच्या 2 ओव्हर आणि लागोपाठच्या 2 ओव्हर त्या एंडने सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली. चला मॅचला होईल सुरुवात. पंच आपण देखील दक्षता घ्या थोडी. अनिकेत बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 1 मध्ये आणि त्याच्या सोबतीला आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर ओपनिंग जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली आहे, अर्जुन आणि साहिल. अनिकेत बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट साठी. पहिला बॉल फटका बसला, मिस्टामिंग स्ट्रोक इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक धावला शॉर्ट कव्हरचा आणि पकडला जाईल जेल आणि संपला जाईल खेळ. जो मात्र बॅटर अर्जुन बॅक टू द डगआउट. मध्ये यश प्राप्त होताना गोलंदाज अनिकेतला खूप चांगली सुरुवात सध्याच्या घडीला करताना अनिकेत याच्या माध्यमातून पाहतो. षटक क्रमांक 1 मध्ये आपण सध्याच्या घडीला पाहिलं तर नक्कीच हॅलो अनिकेत. ओहो यावेळी स्लोवर बॉल होता, थोडंसं इथे नक्कीच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिला. काहीच डिलिव्हरी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी सातत्याने आपल्या गावासाठी ते करत असतो, परंतु आज देखील आंबेडकर चषकामध्ये दाखल झाले आणि खूप चांगली गोलंदाजी सुरुवात खूप चांगली पाहायला मिळते. अनिकेत गोलंदाजी ट्रॅकवर येताना जेव्हा जेव्हा कोणताही गोलंदाज मात्र मैदानामध्ये प्रथमतः ओव्हर म्हणजे P1चं षटक जे मात्र फेस करत असतो तेव्हा मात्र त्याच्यामध्ये एक आत्मविश्वास मात्र एक वेगळा असावा लागतो आणि तो आत्मविश्वास अनिकेतच्या माध्यमातून आपल्याला मिळतोय. ओहो अगदी खोवळ्यात बॉल होता, फोड्यात टाकला होता, परंतु बॅकलिपला खाली ठेवलं. अलाउड द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल केलं. तोपर्यंत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला आणि प्रारंभ आणि शुभारंभ होताना जो मात्र बॅटिंग करत असताना टीम म्हणजेच विकेट प्रतिष्ठान बरडपडे या संघाचा आपण धावसंख्या 1 या आकड्यावर जाऊन पोहोचले. सध्याच्या घडीला पाहिलं तर नक्कीच साहिल आणि कुणाल ही जोडी मैदानामध्ये पाहतोय आणि प्रथमतः जेव्हा मात्र नक्कीच क्रमांक 1च्या षटकामध्ये विकेट इथे सॅक्रिफाईस होत असते तेव्हा मात्र प्रत्येक टीमवर एक दबाव जो मात्र वेगळा असतो आणि त्या दबावातून सावरण्यासाठी ते एक चांगली पार्टनरशिप भागीदारी रचावी लागेल साहिल आणि कुणाल या फलंदाजाला. त्याच अनुषंगाने इथे संत गतीने आता धावफलक आता पुढे सरकवण्याचा प्रयत्न जरूर राहील या मॅच मध्ये. परंतु आता सध्याच्याकडे नक्कीच आता पाहिलं तर की P1च्या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी करताना अनिकेत ची गोलंदाजी पाहतोय. षटक क्रमांक 1 मध्ये न्यू बॅटर ऑन स्ट्राईक साहिल. स्विजिटचा फटका अटेंड केला, जबरदस्त फटका अटेंड केला. क्षेत्ररक्षक 2-2 धावते. चेस मात्र थोडी मोठी असेल परंतु शेवटच्या मोमेंटला व्हॉट एफर्ट, गुड फिल्डिंग ची मात्र पाहायला मिळते आणि अगदी विचार करताना की 2 धावा इथे चित्ताच्या चपळाईने पूर्ण केल्या. चांगलं बॅकअप, चांगलं जजमेंट देखील आपण 3 धावा असतील, माफ करा 3 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 4 या आकड्यावर. चांगलं जजमेंट, चांगलं बॅकअप सध्या आपण फिल्डरचं देखील पाहतोय आणि या अनुषंगाने इथे खऱ्या अर्थाने पाहता नक्कीच आता थोडं संकट आलंय. त्या संकटाला दूर करण्यासाठी इथे नक्कीच पार्टनरशिप बिल्डअप करायचं काम आणि एक थोडंसं मनोबल जे मात्र वाढलं असेल, कारण की प्रत्येक बॉलवर मोठे फटके येत नाहीत तर नक्कीच एक आउटफील्डचा चांगला वापर करण्याचा प्रयत्न असेल. अगदी खोलाचा होता ब्लॉक होलचा बॉल, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर अनिकेत हा गोलंदाज करतोय षटक क्रमांक 1 मध्ये. सध्या रोखून ठेवलंय षटक क्रमांक 1 मध्ये. प्रथमतः बॉलवर विकेट, एक मोठी विकेट, गोल्डन विकेटचा शिकार होताना बॅटर अर्जुनला पाहिलं. त्यानंतर कुणाल जो मात्र मैदानामध्ये एंटर झाला आणि कुणालला आता थोडीशी नावाला सजेशी अशी कामगिरी करावी लागेल आपल्या गावासाठी आणि 11 खेळाडूंसाठी. पुढील बॉल स्टील 1 टू गो. अनिकेतचा हा बॉल होता इथे डाऊन द लेग स्टिक, यष्टा सोडून जाते. पंच मयूरजी मार्केसर यांचा
वाईटचा इशारा. दोन हात समांतर आणि धाव मिळेल अवांतर. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येमध्ये एक धाव ऍड होईल. धावसंख्या सध्या पुढे सरकते. धावसंख्या 6 या आकड्यावर. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी षटक क्रमांक 1 मध्ये करताना मनोबल वाढलं असेल अनिकेत या गोलंदाजाचं. 4 षटकांची मॅच आहे. क्रमांक 1च्या षटकामध्ये हवी तशी कामगिरी जर पाहायला मिळाली तर नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत चांगली कामगिरी प्रत्येक गोलंदाजाची होती. यावेळी फटका फसला होता. मिस्टामिंग स्ट्रोक होता परंतु जेलची संधी होती. जेल कलेक्ट करू शकला नाही. आणि सध्या पाहिलं तर नक्की पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचली 7 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण बॉलिंग ट्रॅकवर इन्व्हाइट केले म्हणजेच गोलंदाज विनायक खाटेगरे या गोलंदाजाला. सध्या आपण पाहिलं तर हे नाव खऱ्या अर्थाने 5 ते 6 वर्षाच्या कालखंडामध्ये मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये अखंड चर्चेत असणारं नाव म्हणजे विनायक खाटेगरे. परंतु त्यानंतर थोडंसं पुन्हा एकदा बॅकफुटवर येताना आपण विनायक खाटेगरे या गोलंदाजाला या फलंदाजाला पाहिलं. अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी सातत्याने. मात्र खाटेगर संघासाठी कित्येक वेळा एकट्याच्या जीवावर ज्याने मात्र मॅचेस जिंकवल्यात असा विनायक खाटेगरे बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 मध्ये आलाय. पहिलाच बॉल विनायकचा. आणि या खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्की विकेट किपरच्या भूमिकेत देखील एक लेजंड खेळाडू पाहतोय म्हणजे जगदीश खाटेगरे भाग्यवंत असतील. सध्या पाहिलं तर मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात जास्त स्पर्धा ठेवणारा एकमेव असेल तर जगदीश भाग्यवंत. कॅच ड्रॉप त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढील बॉल शॉर्ट बॉल होता. हुक करायचा प्रयत्न जरूर केला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. या अनुषंगाने पाहिलं तर नक्कीच हा येतो डॉट बॉल. चांगली इथे सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर अनिकेतची सुरुवात पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक गोलंदाजाचं मनोबल आत्मविश्वास वाढताना जे मात्र आपण पाहतोय. कारण की विनायक खाटेगरे याचा देखील आत्मविश्वास थोडंसं इथे वाढताना षटक क्रमांक 2 मध्ये. पुन्हा आता शॉर्ट बॉल हुक केले. ऑन साइडला बॉलला टर्न केलाय आणि थेट बुक केला धावा आणि बॉलला पाठवून दिले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच आता थोडस इथे मात्र थोडं दगावट कक्षामध्ये शांतता पसरली होती. त्याच अनुषंगाने हा षटकार आला. षटकाराने पुन्हा एकदा आशेचं किरण जागृत करताना बॅटिंग करत असताना विके प्रतिष्ठान बरडपडा या संघासाठी फलक वेगाने पुढे सरकले. धावसंख्या 13 या आकड्यावर. एका विकेटच्या मोबदला 1.3 बॉलचा खेळ झाला समाप्त. 9 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय आणि साहिल याच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल चांगली इथे फलंदाजी करावी लागेल. त्याच अनुषंगाने आता आपले हात खोळायला देखील सुरुवात करताना साहिलला पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला बोलले हुक केलं. इथे क्षेत्ररक्षक फक्त बनेल दर्शक. मस्तक पे दस्तक. बॉलला पाठवून दिले लांबच लांब दूरच दूर. साहिल याचा ब्रँड दाखवणारा षटकार.
मध्ये थोडीशी नाजूक परिस्थिती म्हणजे बॅटिंग करत असताना आपण विके प्रतिष्ठान बरडपडे या संघाची पाहिली, परंतु त्यानंतर विनायक याच्या माध्यमातून देखील 2 डॉट बॉल पाहायला मिळाले होते, परंतु साहिल भोईरने आता मात्र आक्रमकता स्वीकार केले, आपले हात कोळले, 2 बॉलवर 2 षटकार वसूल केलेत. पुढील बॉल ऑर्थ विकेट साठी यावेळी फुलटॉस होता, अगदी खोळात होता, पुढ्यात टाकला होता, परंतु जबरदस्त एफर्ट आणि तोपर्यंत नक्की वॅकंड एरियामध्ये बॉल पडला, निर्जल स्थळी पडला. त्यानंतर 2 धावा इथे इकवडल्या जातील. 2 धावा चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केल्या. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 21, लॉस ऑफ 1 विकेट, 21 या आकड्यावर 1.5 बॉल, स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असे विनायक खटेगेरे षटक क्रमांक 2 मध्ये. हो यावेळेस हुक करायचा प्रयत्न, स्विंग अँड मिस फटका केलायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा मिडलिंग नाहीये, कनेक्शन नाहीये आणि हा देखील आलाय डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 21 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगली इथे बॅटिंग करताना साहिल भोईर आणि कुणाल भोईरची अनेक पार्टनरशिप रचायची होती, त्याच अनुषंगाने इथे चांगली पार्टनरशिप रचायचं काम सध्याच्या घडीला मैदानामध्ये करताना कुणाल भोईर आणि साहिल भोईर. कुणाल भोईरच्या बॅटमधून आतापर्यंत 3 बॉल 2 धावा आणि साहिल भोईरची चांगली आक्रमकता स्वीकार करणारी बॅटिंग पाहायला मिळाली. 18 धावांची केली देखील त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळते. 8 बॉल आतापर्यंत फेस केलेत, 18 धावा. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21, लॉस ऑफ 1 विकेट, 21 या आकड्यावर आणि षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर. विपुल शिंगोळे या गोलंदाजाला इन्व्हाइट केलंय षटक क्रमांक 3. चांगली अष्टपैलूची कामगिरी सातत्याने आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी करत असतो, परंतु आज देखील आंबेडकर चषक या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. कुणाल भोईर, साहिल भोईर, हो बॅकफुटवर त्या ठिकाणी शॉर्ट दरम्यानला क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप, चांगलं जजमेंट विनायकचं पाहायला मिळतंय आणि तोपर्यंत एक सिंगल घेतली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या संत गतीने चाललेली आहे. हळूवार पद्धतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या डबल डिजिट मध्ये कन्वर्ट झाली, 22 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायचं काम सध्याच्या घडीला मैदानामध्ये करताना बॅटरला पाहतोय. कुणाल भोईर आणि साहिल भोईर याची जबरदस्त कामगिरी मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण सातत्याने पाहत असतो, परंतु आज पुन्हा एकदा स्वप्न घेऊन मात्र मैदानामध्ये आंबेडकर चषकामध्ये दाखल झालेत आणि स्वप्नांना आकार देण्यासाठी जिद्द आणि धडपड इथे नक्कीच या दोघांची आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मध्ये देखील आपण विपुल शिंगोळे या गोलंदाजाला पाहतो. विपुल शिंगोळे चांगलं नाव सातत्याने आपण ऐकत असतो मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये. स्वेजेटचा पटका अटेंड केला, इथे अलाउन द कार्पेट जमिनीला गुदगुला करत घासत चाटत माखत बॉल होईल फरार. आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे, त्याचाच पुरेपूर समाचार घेतला आणि बॉलला पाठवून थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आहे तो चौका. .244च्या स्ट्राईक रेटने सध्या बॅटिंग करतोय साहिल भोईर आणि त्याच्या सोबतीला कुणाल भोईर याची देखील एक संघर्षमय खेळी पाहतोय, कारण की कुणाल भोईरच्या बॅटमधनं चांगले फटके येत नाहीयेत, तर नक्कीच साहिल भोईर याला नक्कीच सध्याच्या घडीला
जे मात्र स्ट्राईकवर आणण्याचं काम जे मात्र कुणाल भोईर करतोय. हो हो यावेळी थेट बॉल जाऊन आदळतो यष्टांवरती. तिन्ही यष्टा वाकवल्यात आणि यावेळीच महत्वाची विकेट प्राइज विकेट मॅचची म्हणजेच साहिल भोईर बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. धावसंख्या 26 लॉस ऑफ 2 विकेट 26 या आकड्यावर चांगली इथे नक्कीच कमबॅक करायचं होतं कारण की माहीत होतं कॅप्टनला की आता मोठे फटके येण्याची सुरुवात झाली आहे त्यासाठी ब्रेक थ्रो मिळून द्यावा लागेल. त्याच अनुषंगाने पाचारण दिलं तो विपुल शिंगोळे या गोलंदाजाला. आणि विपुल शिंगोळेची चर्चा आपण करत होतो सातत्याने मुरबाड ग्रामीण क्रिकेटमध्ये चांगला खेळ त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळत असतो आणि आज देखील आंबेडकर चषकामध्ये चोख प्रत्युत्तर दिले कारण की मागील बॉलवर एक चौकार ठोकला होता त्यानंतर प्रत्युत्तर देताना विपुल शिंगोळेला पाहतोय. ओर द विकेट हायवे एंड कडनं विपुलचा हा बॉल अगदी स्विंग अँड मिस फटका केल्याचा होता परंतु लाऊड अपील केली जाते. स्ट्रॉंग अपील असेल पंच देखील तटस्थ असतील. चांगली अपील इथे केली जात होती परंतु पंचांना चॅलेंज सध्याच्याकडे नक्कीच गोलंदाजाचं देखील पाहायला मिळत होतं परंतु नकार दिला पंचांनी. आणि हा देखील डॉट बॉल थोडस खऱ्या अर्थाने पाहिलं तर मागील बॉलवर एक चौकार म्हणजे दुसऱ्या बॉलवर वसूल केला होता परंतु त्यानंतर कमबॅक करायचं होतं त्याच अनुषंगाने इथे कमबॅक करताना आपण गोलंदाज विपुल शिंगोळेला पाहिलं. दुसऱ्या बॉलवर विकेट त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. स्टील टू गो. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. विपुल शिंगोळे ओहो अगदी खोलत होता पुढ्यात होता परंतु त्याला हेलिकॉप्टर म्हणजे महेंद्र सिंग धोनी स्टाईलने पाठवून दिलं थेट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हाय तो A1 क्वालिटीचा डोळ्यांचं पाडणं फेडणारा ब्रँडेड षटकार. बत्तीस धावा टीमच्या स्कोर कार्डवर. चांगली बॅटिंग म्हणायला हरकत नाही. 4 षटकांची मॅच आहे आणि त्याच अनुषंगाने चांगली फटकेबाजी देखील करायला सुरुवात आता सागर भोईरची आपण पाहतोय. हेलिकॉप्टर स्टाईलने सीताराम शिलके सर आपणास विनंती असेल नकुल भांडे साहेबांशी आपण संपर्क साधा प्लीज. सीताराम शिलके सर. तर धावसंख्या 32 या आकड्यावर सागर भोईरचा आक्रमकता स्वीकार केली कारण की त्याला ठाऊक आहे साहिल भोईरने चांगली फटकेबाजी केली आहे आणि भोईरच्या फटकेबाजींना आसरा देण्यासाठी मला देखील फटकेबाजी करावी लागेल. मॅच बॉल आलाय पंच आणि त्याच अनुषंगाने आता फलंदाजी करण्यासाठी सागर भोईरने देखील आपले हात कोळले. चांगली फलंदाजी इथे करावी लागेल चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल परंतु या मॅच मध्ये आपण उल्लेख करूया कुणाल भोईर अजून एक संघर्षमय खेळही खेळतोय परंतु त्याच्या बॅटमध्ये देखील हवी तशी कामगिरी पाहायला मिळत नाहीये परंतु अजूनही 7 बॉल शिल्लक असतील आणि कुणाल भोईरला स्ट्राईकवर आणणं तितकंच महत्वाचं राहील. फॉर द विकेट हवे एनकडनं विपुल. पुन्हा एकदा चाबूक शॉट. ओहो अप्रतिम अप्रतिम बॉलला थेट पाठवून दिले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय A1 क्वालिटीचा डोळ्यांचं पाडणं फेडणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच प्रथमतः ओव्हर अनिकेत या खेळाडूचे पाहिले. अनिकेत याने भरपूर चांगली गोलंदाजी केली. षटक क्रमांक 1 मध्ये P1 च्या षटकामध्ये
परंतु 2 नंबर म्हणजेच षटक क्रमांक सेकंड स्पेलमध्ये विनायक खटेगरे या खेळाडूला पाहिलं, त्याच्याकडनं हवी तशी कामगिरी पाहायला मिळाली नाही. त्याच्यावरती 2 अटॅक चढवले गेले, म्हणजे 2 षटकार चढवले गेले. त्यानंतर विपुल शिंगोळे षटक क्रमांक 3 मध्ये आला आणि त्याच्यावरती आक्रमकता स्वीकार करताना आपण सागर भोईरला देखील पाहिलं. या अनुषंगाने पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 38 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि अजूनही शेवटचा ओव्हर येथे शिल्लक असेल. JB11 कॅटेगरी या संघाचा आणि सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना आपण विके प्रतिष्ठान भरटपडे या संघाला पाहतोय. हॅलो चिक हॅलो. स्ट्राईकवर आपण सध्याच्या घडीला कुणाल भोईरला पाहतोय. आतापर्यंत संघर्ष मी खेळली त्याच्या बाट मध्ये 75च्या स्ट्राईक. हॅलो चिक हॅलो चिक. पहिलाच बॉल आडव्या बॅटने फोर्स केला, ऑन साइडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आणि अगदी घरपोच सेवा. विकेटचा पतन. धक्का क्रमांक 3 मैदानामध्ये बॅटिंग करत असताना विके प्रतिष्ठान बरडपडे संघाला कुणाल भोईर बॅक टू द आउट. लाल्या अँकर आपणास विनंती असेल आपण संपर्क साधा. देविदास अँकर आपण संपर्क साधा. 3.1 बॉल आतापर्यंत खेळ समाप्त झालाय आणि सध्याच्या घडीला धावसंख्या आपण पाहिली 38 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगली इथे गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. या षटक क्रमांक 4 मध्ये पहिल्या बॉलवर इथे विकेट प्राप्त केले. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं, गॅप एक्झिक्यूट केले. गॅप चांगला होता, पुढ्यात टाकला होता, परंतु त्यावर आक्रमकता स्वीकार करण्याचा प्रयत्न जरूर केला. हवं तसं मिडलिंग नाहीये, हवं तसं कनेक्शन नाहीये. एकच सिंगल घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. धावसंख्या 39, लॉस ऑफ 3 विकेट 39 आकडेवर. 3.2 बॉलचा खेळ झालाय समाप्त आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर अजूनही 4 बॉल शिल्लक असतील, परंतु सागर भोईर याची आक्रमकता विसरून चालणार नाही. मागील 2 बॉलवर अप्रतिम डोळ्याचं पाडणं फेडणारे 2 षटकार त्यांनी ठोकले होते आणि त्याच अनुषंगाने ते सागर भोईरला म्हणजेच स्ट्राईकवर आणलं जातंय. 4 बॉल जर सागर भोईर खेळत असेल तर नक्कीच चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळेल याची शंका नाहीये. हवे एंडकडनं ओर द विकेट साठी गोलंदाज रोशन. शॉर्ट बॉल हुक करायचा प्रयत्न, अगदी चेंज द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. कारण की मागील बॉलचा जर विचार केला तर नक्कीच ते 2 बॉल अगदी पुढ्यात टाकलं होतं, खोलवर टप्प्याचं होतं. त्यांना देखील महेंद्रसिंग धोनी स्टाईलने जे मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकून दिले सागर भोईरने आणि त्याच अनुषंगाने एक वेगळी स्ट्रॅटेजी रचली जाते सागरसाठी रोशनने. कारण की शॉर्ट बॉल ते पण हलक्याने पंच करायचा प्रयत्न. हो हो, अगदी खऱ्या अर्थात पाहिलं तर नक्कीच विकेट विकेट आणि विकेट. पंचांचं बोर्ड देखील आकाशाकडे जातंय आणि आता मात्र आणखीन एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम विके प्रतिष्ठान बरडपडे या संघाला, म्हणजे सागर भोईर. स्टील टू गो. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. रोशन बॅटिंग मार्कवर पाहतोय आणि रोशन गोलंदाजी ट्रॅकवर, म्हणजे एका राशीचे 2
यावेळी घडलंय काय आणि थोडंसं प्लंबर झालं, थोडं बॅकअप आणि जजमेंट खराब पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला होता परंतु दुसरी धाव देखील पूर्ण आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण. काय घडते मॅच मध्ये सातत्याने मिस्टेक मिसअंडरस्टँडिंग सातत्याने पाहायला मिळते आणि या अनुषंगाने ते पाहिलं तर नक्कीच 3 धावा ज्या मात्र अंकित केल्या जातील. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या 42 आकड्यावर 4 विकेटच्या मोबदल्यात. शेवटचा बॉल शिल्लक असेल, स्टील 1 टू गो. अगदी विचार केला 42 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. खेळाच्या पूर्वार्धामध्ये साहिल भोईरची देखील आक्रमकता पाहायला मिळाली, त्यानंतर सागर भोईरची देखील आक्रमकता खेळी पाहायला मिळाली. त्यानंतर थोडंसं डाव सावरायचा प्रयत्न जरूर कुणाल भोईरचं देखील राहिलं परंतु कुणाल भोईरच्या बॅटमॅन अभि तशी कामगिरी पाहायला मिळाली नाही. न्यू बॅटर रोशन जो मात्र मैदानामध्ये सज्ज झाला आणि आता स्ट्राईकवर असेल तो मात्र बॅटर म्हणजेच निलेश यावेळी ऑन साईडला आडवा बॅटने फोर्स केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि जगदीश भाग्यवंत यांचं बॅकअप आणि जजमेंट चांगलं येतं. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4 मैदानामध्ये बॅटिंग करत असताना विकेट प्रतिष्ठान भरत पड्या संघाला. पाहता पाहता आव्हान असेल. 24 बॉल 44 धावांचं आव्हान मॅच मध्ये घडेल का, मॅच मध्ये बिघडेल का, येणारी मात्र वेळ इथे सांगून जाईल. येणारे 24 बॉल सांगून जातील, येणारे 44 बॉल इथे 44 रन इथे सांगून जातील. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कॉल संपन्न करत आहोत. शास्त्रीनगर संघाचा कॅप्टन आणि जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनाबे संघाचा कॅप्टन आपण या लगेच या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. डोंगरनाबे आणि शास्त्रीनगर चला या दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण लगेच या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. आणि भगव्या चषकाचे दमदार आयोजक दमदार नियोजक म्हणजे सुनीलजी माळी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी संपन्न करत आहोत. सुनील माळी सर या आपण आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल देखील या ठिकाणी संपन्न करत आहोत. हॅलो हॅलो दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण शास्त्रीनगर संघाचा कॅप्टन आणि डोंगरनाबे संघाचा कॅप्टन या. विलंब का करता. दुसऱ्या डावाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना तब्बल 43 धावा बनवल्या गेल्या. 44 धाव्यांचं लक्ष ठेवलंय. सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. ओपनिंग पेअर विनायक खाटेकर त्याच्या सोबतीला JB जगदीश भाग्यवंत.
ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला सलामीसाठी दाखल झालेली आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अर्जुन भोईर च्या हातामध्ये चेंडू दिला. सध्याच्या घडीला दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. 44 धाव्यांचं लक्ष्य, 11.00 ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये मेंटेन ठेवावे लागेल इथून हा सामना जिंकायचा जेबी स्पोर्ट्सचा खाडेकर क्रिकेट संघाला. तर मॅचला सुरुवात मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अर्जुन भोईर, राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडवरती विके. पहिलाच बॉल, फटका दमदार आपल्याला पाहायला मिळतो. अलॉंग द कार्पेटच्या सहाय्यानं हा फटका सजवला. इनफिल्डला क्लिअर करत असताना अगदी बाउंड्री लाईनच्या जवळपास प्रयत्न फाट राहिले आणि तिथे जर आपण पाहिलं तर 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. 2 धावा पहिल्याच बॉलवरती संघाचा अकाउंट या मॅच मध्ये ओपन झालेला आहे. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने एक कॉल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. शास्त्रीनगर टीम आपण जर उपस्थित राहिलं नाही तर मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने 2 धाब्यांची पेनल्टी लागेल याची आपण नोंद घ्या. त्यामुळे वेळ आणि वेळेवरती येणं बंधनकारक राहील याची आपण नोंद घ्या. यासाठी दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. ओ डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन तिथे चेक केली जाते. यासाठीच पंच आमच्याकडे वळालेले आहेत आणि व्हाईट बॉल जो मात्र पंचांना घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती अंकित केली जाईल आणि संघाची धावसंख्या 3 धावा. स्टेप आउट झाले होते अगदी जर आपण पाहिलं तर यासाठी 3 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. स्ट्रायकिंग वरती बॅटर तयार विके. रिव्हर्स खेळलेत, अल्टी पलटी, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, कल्टी, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. फुल टॉस बॉल होता, रिव्हर्स खेळले, लवकर टॉस चेंज केलं होतं. अगदी जर आपण पाहिलं तर परफेक्ट मिडल आपण पाहिलं आणि त्यानंतर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर रवाना होताना आपण पाहिलेला आहे. 4 धावा येताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या 7 ऑन द बोर्ड, 7 धावा धावफलकावरती आहेत. शॉर्ट अपलेनचा बॉल, हा फटका इथे पण पाहिला तर फसलेला आहे, परंतु पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे आणि त्याच कारणास्तव आपण पाहू शकता क्षेत्र खाली होतं, खाली क्षेत्र निवडलंय विकेच्या बॅट मधून. 1 मोर 4, चौकार. आतमध्ये जर आपल्याला पाहायला मिळते 44 धाव्यांचा पाठलाग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 11.00 ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये मेंटेन ठेवायची आहे आणि सुरुवात दमदार झाली मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत स्कोर कार्ड वरती अंकित झालेले आहेत धावा 11. जेबी स्पोर्ट टायगर हा क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो सध्याच्या घडीला. सुरुवात दमदार मैदानाच्या आतमध्ये. अर्जुन भोईर या गोलंदाजाला टार्गेट केले जाते. सुरुवात जर आपण पाहिली तर चांगली केली होती, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आपण जे मात्र पाहिलेले आहेत विनायक खाटेकरच्या बॅट मधून येताना. 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बॅटर तयार स्ट्रायकिंग एंड वरती. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. इथे जर आपण पाहिलं तर प्रॉपरली शरीर भेदक मारा एक्झॅक्टली आपण पाहू शकता. चेंडू पॅड वरती धरला, तिथे लाऊड अपील झाली होती. तिथे आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. 11 धावा स्कोर कार्ड वरती. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत पॉवर प्लेच्या षटकांमधले. स्टेप आउट झालेत, विकेट करण्याचा प्रयत्न होता, तिथे देखील प्रॉपरली मिडलिंग झालं नाहीये आणि तिथे पाहता पाहता 1 मोर डॉट बॉल जो मात्र येताना पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेले आहेत. 5 चेंडूची अॅक्युरेट फेकी झाली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 11 धावा धावफलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. परफेक्ट ट्रॅक वरती चालत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो JB11 खाटेकर क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये. 11.00 ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये मेंटेन ठेवायची आहे आणि आतापर्यंत स्कोर कार्ड वरती ज्या मात्र धावा आपण पाहू शकता 11 धावा ज्या मात्र जोडल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 4 षटकांची मॅच आहे, त्यामुळे एकच षटकांचा पॉवर प्ले जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. स्टील 1 टू गो. स्ट्रायकिंग इन वरती विके. अर्जुनचा हा बॉल स्कूप करण्याचा प्रयत्न होता, तिथे लाईन चांगली आणि क्विक सिंगल जी मात्र घेतली जाते मैदानाच्या आतमध्ये. जगदीश भाग्यवंताचा कॉल आणि पाहता पाहता एक चोरटी धाव लेग बायच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल आणि शेवटच्या बॉलवरती पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या 12 धावा विदाऊट एक विकेट लॉस. फिल्डिंग खुली करा लगेच. विके प्रतिष्ठान बराटपाडा. वेळ वाचवणं भरपूर महत्वाचं आहे मित्रांनो.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा दफलकावरती आपण पाहिल्या. एक्झॅक्टली 2 चौकार आपण पाहिले. त्यानंतर विनायक खाटेकर थोडासा स्ट्रगल करताना देखील आपण पाहिलेला आहे. शेवटच्या बॉलवरती सेन्सिबल क्रिकेट आपण पाहिला. JB अर्थात जगदीश भाग्यवंत यांचा शेवटच्या बॉलवरती एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे क्विक सिंगल जी मात्र घेतली गेली आणि विकेला तर स्ट्रायकिंग एंडवरती आणलं जातं. 12 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि आता दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल. नयन येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्ले मित्रांनो संपला. आता पूर्णपणे फिल्डिंग खुली होताना पाहायला मिळेल. 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या गोलंदाज अर्जुनला पण पाहिलं. अर्जुन भोईर 2 चौकार त्याने खाल्ले होते. त्यानंतर कमबॅक मैदानाच्या मध्ये त्याचा देखील राहिला आहे. आता दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल. नयन येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. सध्याच्या घडीला 12 धावा आहेत. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. JB 11 खाटेकर क्रिकेट संघाची 44 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत आणि आतापर्यंत परफेक्ट ट्रॅक वरती चालते टीम. सध्याच्या घडीला विकेट गमावली नाहीये. भागीदारी बिल्डअप होताना पाहायला मिळतं. ज्या वेळेस तुम्ही एखाद्या टार्गेटचा पाठलाग करत असता त्या वेळेस भागीदारी पार्टनरशिप बिल्डअप होणं हे भरपूर महत्वाचं असतं. ती भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती विकेट विनायक खाटेकर. नयन तयार राईट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल तिथे लाऊड अपील केली गेली मैदानाच्या आतमध्ये. एक्झॅक्टली आपण पाहू शकता अगदी यष्टीरक्षक शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेग आणि त्याचबरोबर शॉट गलीचा क्षेत्ररक्षक अगदी उस्तायत होते. परंतु तिथे जर आपण पाहिलं संपर्क झाला नाही. पंचांना ही अपील फेटाळली आहे आणि पहिला बॉल फेकलाय नयन या गोलंदाजानं डॉट. दमदार सुरुवात या दुसऱ्या षटकाची डॉट बॉलनं केली. विकेट थोडासा स्ट्रगल करते मैदानाच्या आतमध्ये. एक्झॅक्टली 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. परंतु आतापर्यंत बॅट आणि बॉलचा संपर्क होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. पहिला डॉट आला गोलंदाज तयार. समोर मारला सुंदर फटका. चेंडू अगदी आपण पाहू शकता एका टप्प्यानंतर समालोचन कक्षाला दिली आहे भेट आणि चेंडू सीमापार चौकार. चौकार एखादा पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या फ्लाय झाली आहे. स्कोर कार्ड वरती 16 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती अंकित केलेल्या आहेत. बॅटर तयार स्ट्रायकिंग एंड वरती. डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट झाले. बॉलच्या रेंज पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. इनसाइड आउट खेळलेत. 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडे फंबल होतात आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती इझिली कंप्लीट होताना पाहायला मिळतात. सुंदर फटका आपण पाहिला तिथे क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला थोडेसे फंबल झाले आणि त्यानंतर 2 धावा ज्या मात्र एकवटताना आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 18 ऑन द बोर्ड. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहे. चांगली सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये. JB 11 खाटेकर क्रिकेट संघाची. नयन तयार राईट आर्म राऊंड द विकेट. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅटर बीट एसटी रक्षक बीट शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग बीट लक फॅक्टर रन. 22च्या 4 धावा. चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर चौक. गोलंदाजाने आपलं काम केलं होतं मैदानाच्या आतमध्ये. प्रॉपरली यॉर्कर आपण पाहिला आणि त्यानंतर बॅटर तर बीट झालेत परंतु एसटी रक्षण खराब पाहायला मिळतंय. अगदी चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाताना आपण पाहिलं. 22च्या 4 धावा एक्झॅक्टली ऍड केल्या जातील आणि संघाची धावसंख्या 22 धावा स्कोर कार्ड वरती. अर्ध काम तर झालं आतापर्यंत. अजूनही अर्ध काम बाकी आहे मैदानाच्या आत. ओ विकेट करण्याचा प्रयत्न. हवा तसं मिडलिंग झाला नाहीये. कॉलिंग शेवटच्या मोमेंटला थांबवलं आणि तिथे आता टफ कॉल थर्ड अंपायर रेफर केला जाईल. एक्झॅक्टली जगदीश भाग्यवंत पॉपिंग क्रीज वरती सेफली पोहोचलेत की नाही पोहोचले हे पाहण्यासाठी आमची टेक्निकल टीम देखील आता थोडी सज्ज होताना पाहायला मिळेल. शेवटच्या मोमेंटला विकेने थांबवलं होतं आणि त्यानंतर थर्ड अंपायर रेफर केला जातो. एक्झॅक्टली पॉपिंग क्रीज वरती JB जगदीश भाग्यवंत सेफली पोहोचलेत की नाही पोहोचले हे पाहण्यासाठी टफ कॉल आहे. OUT आउट. रनआउटच्या सर्वांमध्ये विकेट लागली आहे पहिली. फलंदाज जगदीश भाग्यवंत 0चा शिकार.
रनआउटच्या सर्वांमध्ये पहिला विकेट गमावलाय JB11 खाटेकर क्रिकेट संघानं, ज्यांच्या नावानं हा संघ खेळतो, अर्थात जगदीश भाग्यवंत. शून्याचा मुखवटा घालून सध्याच्या घडीला डकआउट मध्ये सटत नवीन बॅटर दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. विपुल शिंगोले इन ॲट नंबर 3, अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 22 धावा स्कोर कार्ड वरती आहे. अर्ध काम झालंय मैदानाच्या आतमध्ये, अर्ध काम अजूनही बाकी आहे. आता 2 धुरंधर सध्याच्या घडीला पॉपिंग क्रीज वरती आपल्याला पाहायला मिळतात. एक विकेट या मॅच मध्ये गमावली आहे. स्टील 1 टू गो. या दुसऱ्या ओव्हर मध्ये नयनची कामगिरी चांगली राहिली सध्याच्या घडीला. नयनला आपण पाहताय शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधला शिल्लक आहे. इथे जर आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतली एक्झॅक्टली आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल आलेली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये झालेला. संघाची धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 23 धावा. इक्वेशन आहे आता शेवटचे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 21 धाव्यांची अजूनही गरज हा सामना जिंकण्यासाठी JB11 खाटेकर क्रिकेट संघाला. फिल्डिंग खुली करा लगेच. आता शेवटचे 2 ओव्हर हायवे एंड करणे होतील. दोन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. 23 धावा धावफलकावरती शेवटचे 12 बॉल 21 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी JB11 खाटेकर क्रिकेट संघाला. कुणाल येतात तिसऱ्या षटकामध्ये निर्णायक ओव्हर, डिसाइडिंग ओव्हर या मॅचचा. 12 चेंडू आणि इथून 21 धाव्यांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती VK विनायक खाटेकर हे सध्याच्या घडीला थोडासा स्ट्रगल तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅटमधून पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आपण पाहिलं आणि त्यानंतर हवं तसं टायमिंग हवं तसं मिडलिंग होत नाहीये सध्याच्या घडीला. विपुल त्याच्या सोबतीला विपुल शिंगोलेला आपण पाहता मिडल ऑर्डरचा हा बादशाह सध्याच्या घडीला. बॅटिंग लाईनअप चांगली आहे टीम JB11 खाटेकर क्रिकेट संघामध्ये. कुमारचे न बाकी आहे. कुमार देखील एक हार्ड हिटर म्हणून त्याची ओळख आहे या संघामध्ये. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज कुणालला आपण पाहताय सध्याच्या घडीला. या मॅचचा निर्णायक ओव्हर, डिसाइडिंग ओव्हर घेऊन तो सध्याच्या घडीला हायवे एंड करणं तयार झालेला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट न लाऊड अपील झाले एक्झॅक्टली. जर आपण पाहिलं पंच दर्शवतात की अगदी कमरेच्या तिथनं चेंडू घासून गेला आणि तिथे पहिला बॉल आला डॉट. सुंदर सुरुवात गोलंदाज कुणाल. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल इथून जर या मॅच मध्ये जिंकायचं VK प्रतिष्ठान बराडपाडा क्रिकेट संघाला. तर कारण जर आपण पाहिलं तर फायटिंग स्कोर या संघाने उभा केला. तिथे चांगली कामगिरी राहिली. 43 धावा बनवल्या 4 षटकात आणि 44 धाव्यांचं टार्गेट ठेवत असताना आतापर्यंत कामगिरी चांगली केली मैदानाच्या आतमध्ये. कुणालचा हा बॉल आडव्या पाठनं फोर्स केला डीप मिड विकेटला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. तिथे फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 24 या धावसंख्येवरती. इक्वेशन आहे मित्रांनो इथून 10 चेंडू आणि अजूनही 20 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईक रोटेट झाली आहे स्ट्राईक एंडवरती. गोळे सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती जिथे जगदीश भाग्यवंत रनआउटचा शिकार झाला आणि त्यानंतर हा फलंदाज दाखल झाला सध्याच्या घडीला. विपुलला आपण पाहताय विपुल शिंगोळे स्ट्रायकिंग एंडवरती. इथे चांगला बॉल पाहायला मिळेल एक्झॅक्टली आपण पाहू शकता. पंच आमच्याकडे वळाले आणि दर्शवला चेंडू आहे वाईट बॉल. गोलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतला वाईट साइड यासाठीच. आपण एक्झॅक्टली चेक करणार आहोत. पंचांना तर चेंडू वाईट दिला परंतु एक्झॅक्टली क्विकली कॉल घेतला. वाईट साइड रिव्ह्यू घेतला जातोय. गोलंदाजी करणाऱ्या टीम अर्थात VK प्रतिष्ठान बराडपाडा क्रिकेट संघाकडून हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे.
हॅलो, येस इट इज व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव जी मात्र स्कोर कार्ड वरती अंकित केलेली आहे आणि आता गोलंदाजी करणाऱ्या संघाने आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. संघाची धावसंख्या 25 धावा धाव फलकावरती. गोलंदाज तयार कुणाल. स्ट्रायकिंग एंड वरती विपुल शिंगोळे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल तिथे बाची कडा होती आणि तिथे कॅच ड्रॉप झालाय मैदानाच्या आतमध्ये. एक्झॅक्टली शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता आणि जर आपण पाहिलं बॅटची कडा होती त्यानंतर कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतो. एष्टी रक्षण थोडं खराब होताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉलची सांगता झाली आहे. संघाची धावसंख्या आहे 25 धावा. शेवटचे 9 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 9 बॉल आणि 19 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. JB11 खाटेगर क्रिकेट संघाला विपुल शिंगोळे स्ट्रायकिंग एंडवरती तयार. कुणालचा हा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झाला. तिथे क्षेत्ररक्षण उपस्थित आहे. एक धाव या बॉलवरती एक्झॅक्टली एकवटली जातीये. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये एक धाव येताना पाहायला मिळेल आणि संघाची धावसंख्या 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धाव फलकावरती. अजूनपर्यंत मोठा फटका आपण पाहिला नाहीये. सातत्यानं विनायक खाटेकर या मोठ्या फटक्यासाठी मानला जातो, जाणला जातो, परंतु आतापर्यंत त्याच्या बॅटमधून चौकार झालेले आहेत. इथून मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. 26 धावा धाव फलकावरती. इक्वेशन आहे 8 बॉल आणि गरज आहे 18 धाव्यांची. 8 बॉल 18 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू. तिथे बॅटर तर बीट झाले होते परंतु तिथे यष्टीरक्षक देखील बीट झाले. शॉर्ट थर्डमॅनचा बॅकअप आला आणि पाहता पाहता हा बॉल देखील डॉट येताना पाहायला मिळतो. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये VK प्रतिष्ठान बराटपाडा क्रिकेट संघ करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. कामगिरी चांगली राहिली या तिसऱ्या ओव्हरमध्ये. गोलंदाज कुणालला आपण पाहता सध्याच्या घडीला 12 बॉलमध्ये 21 धाव्यांची आवश्यकता होती. आतापर्यंत कामगिरी त्याचीच चांगली राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल त्याने फेकलेत. आतापर्यंत धावा दिलेल्या आहेत फक्त 3. गुड बॉलिंग कुणाल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्टील 1 टू गो. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 18 धाव्यांची आवश्यकता. या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे JB11 खाटेकर क्रिकेट संघाकरिता. बिग हिट केला. स्टँड अँड डिलिव्हर. VK विनायक खाटेकरच्या बाडमधून खाटेकर गावाला आनंद देणारा हा षटकार. चला फिल्डिंग खुली करा लगेच. VK प्रतिष्ठान बराटपाडा टीम चला फिल्डिंग खुली करा मित्रांनो. वेळ वाचवा. अजून आपल्याला बरेचसे सामने कव्हर करायचे आहेत. आज या स्पर्धेचा दिवस क्रमांक 1 पहिला दिवस. त्यामुळे सामने सुरू व्हायला देखील भरपूर उशीर झाला होता. त्यामुळे वेळ वाचवणं हे भरपूर महत्वाचं आहे. याची आपण नोंद घ्या. अजून आपल्याला एक्झॅक्टली 5 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. त्यामुळे वेळ वाचवणं भरपूर महत्वाचं राहील याची आपण नोंद घ्या. 3 षटकांचा खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या 32 धावा. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 12 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी JB11 खाटेगर क्रिकेट संघाला. सन्माननीय शांताराम मालू गडगे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि साहेबांना विनंती आपण या मुख्य मंचावरती असं नसतं व्हायचं आहे. या स्पर्धेच्या वतीनं साहेबांचं देखील आपण सहर्ष असणे हार्दिक स्वागत करत आहोत. शेवटचे 6 बॉल गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सागरला पण पाहताय. थोडी चर्चा झाली आणि त्यानंतर सागर या गोलंदाजावरती आता विश्वास दाखवला कर्णधारानं. इथून 6 बॉल आणि 12 धावा डिफेन्स करायचे. हा सामना जिंकायचा इथून टीम VK प्रतिष्ठान बरटपाडा क्रिकेट संघाला. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर विपुल शिंगोळे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती विनायक खाटेकर. त्याच्या बॅटमधून तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती एक दमदार षटकार आला होता आणि त्यानंतर पूर्णपणे मॅच खुली झाली आहे. 6 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गवरती सॅगी सागर. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ इथे मंकी विकेट करण्याचा प्रयत्न होता एक्झॅक्टली. परंतु विनायक खाटेकर स्टॅच्यू पण पाहतो ना, स्टॅच्यू सारखे उभे होते एक्झॅक्टली. त्या ठिकाणी हळलेच नाही आहेत ते.
बॅटर तयार स्ट्रायकिंग एंड वरती. ओ रनवे थोडासा व्यत्यय येताना पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली पंचांना तर हा डेड बॉल घोषित केलेला आहे. 6 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. सागर तयार गोलंदाजी मार्गावरती राईट आर्म ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंड वरती विपुल शिंगोळेला आपण पाहताय. मिडल ऑर्डरचा बादशाह विपुल. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. आणि 12 धाव्यांची आवश्यकता होती आणि पहिल्याच बॉलवरती विपुल शिंगोळ्याच्या बॅटमधून डायनामाइट हिट आपण पाहिलाय. सामना खुला झालाय मित्रांनो. इक्वेशन आहे 5 बॉल आणि 6 धाव्यांची आवश्यकता. पहिल्याच बॉलवरती सागरवरती काउंटर अटॅक षटकार येताना आपण पाहिलाय. 5 चेंडू आणि 6 धाव्यांची आवश्यकता आहे. सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला विपुल शिंगोळ्याच्या सोबतीला विनायक खाटेगरे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये, जिथे जगदीश भाग्यवंत हा फलंदाज बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. तिथे विपुल दाखल झाला होता आणि आतापर्यंत कामगिरी विपुलची आणि विनायकची चांगलीच राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि इथून 6 धाव्यांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती विपुल शिंगोळे त्याच्या बॅटमधून क्रुशियल मोमेंट वरती षटकार आलाय. इनफिल्डला क्लिअर केला. सुंदर फटका स्लाइस केला. फक्त दिशा दिली आहे, रेस लागली आहे. तिथे आउटफील्ड आहे. फास्ट चेंडू स्टॉप झालाय की नाही एक्झॅक्टली आपण पाहू शकता. सुंदर क्षेत्ररक्षण आणि तिथे पाहता पाहता 3 धावा ज्या मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. एक्झॅक्टली चेक केलं जाईल आणि प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील कॉल आमच्यापर्यंत पोहोचला की चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आहे. चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 40 धावा. आता इथून इक्वेशन आहे 4 चेंडू आणि 2 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्याचा. जे सेन्सिबल शॉट आपण पाहिला एक्झॅक्टली पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर विपुलला देखील माहिती आहे की चेंडू नवीन आहे, त्यांनी देखील फक्त दिशा दिली. बिग हिट केलाय, हॅमर केलाय. सुंदर फटका. चेंडू सीमा रेषा पार. विपुल शिंगोळेचा तडाखा. सामना संपलाय. सामना जिंकला JB11 खाटेकर क्रिकेट संघानं. अभिनंदन टीम. हार्ड आभार आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. DJ नागेश, आपण फेरीतील पहिला सामना खेळणार आहोत. जय हनुमान डेहनोली त्यांच्या विरोधामध्ये JB11 खाटेकर. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, हा सामना 3 षटकाचा राहिल्याची आपण नोंद घ्या.